अमेरिका इराण युद्धाचा मोठा झटका आता भारताला बसलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर आता भारतात पेट्रोल डिझेल संकटाची चर्चा तीव्र झाली आहे। भारतात फक्त 18 दिवस पुरेल इतकाच तेल साठा शिल्लक असल्याची चर्चा आहे। देशाकडे नेमका किती तेल साठा आहे आणि खरंच 18 दिवसात तेल संपणार आहे का, हे सर्व प्रश्न निर्माण झालेत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाढता तणाव आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे भारतात इंधन संकटाची चर्चा जोर धरू लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर या चर्चेला आणखी वेग आलाय। सध्या सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, भारताकडे नेमका किती तेल साठा आहे आणि तो किती दिवस पुरू शकतो। जागतिक राजकारणात भारतासाठी एक मोठी आणि तितकीच चिंताजनक बातमी आहे। इराण अमेरिका युद्ध संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्याचं कारण युद्धविराम वाढवण्याबाबत ट्रम्प यांनी कोणतीही घोषणा पुन्हा केलेली नाही। दुसरीकडे रशिया आणि इराणकडून स्वस्त दरात कच्चं तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने दिलेली सवलत आता संपुष्टात आली आहे। अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ही मुदत न वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं भारत आता रशियाकडून पूर्वीप्रमाणे स्वस्त तेल खरेदी करू शकणार नाही। या निर्णयाचा थेट परिणाम भारताच्या तिजोरीवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होईल अशी भीती व्यक्त केली जाते। आतापर्यंत जे इंधनाचे दर स्थिर होते ते येत्या काळात याच कारणामुळे वाढूही शकतात। तुर्तास दर स्थिर असले तरी हे असंच चालू राहिलं तर महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्याही वर पोहोचलेत। अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात येतोय की भारताकडे केवळ 18 दिवस पुरेल इतकाच तातडीचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे। विशेषतः अमेरिका इराण तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेमुळे ही चिंता वाढली आहे। ही 18 दिवसांची आकडेवारी फक्त जमिनीवरील तातडीच्या कच्च्या तेलाच्या साठ्याशी संबंधित आहे। भारताच्या सामरिक पेट्रोलियम साठ्यामध्ये सुमारे 9 ते 12 दिवसांचा राखीव साठा आहे। याशिवाय सार्वजनिक आणि खासगी तेल कंपन्यांकडे साधारण 60 ते 65 दिवस पुरेल इतका व्यावसायिक साठाही उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे। सरकारच्या मते समुद्रातील तेलवाहू जहाजे, पाईपलाईनमधील पुरवठा आणि रिफाईंड इंधनाचा विचार करता भारताकडे एकूण 60 दिवसांचा इंधन साठा सुरक्षित आहे। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या वापरामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे। औद्योगिक वाढ, मोठं वाहतूक जाळं आणि वाहनांची प्रचंड संख्या, त्यामुळे महाराष्ट्रातील इंधन मागणी सर्वाधिक आहे। उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून शेती आणि मोठ्या लोकसंख्येमुळे तिथं डिझेलची मागणी जास्त आहे। हरियाणा, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्येही डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। पंजाब आणि हरियाणात शेतीसाठी ट्रॅक्टर आणि पंपसेट्समुळे तर गुजरातमध्ये औद्योगिक वाहतुकीमुळे डिझेलची मागणी प्रचंड आहे। त्यामुळे या ठिकाणी इंधन टंचाई निर्माण होतीये। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याचं चित्र आहेच, तर पेट्रोल पंपांवरही लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतंय। पेट्रोलियम मंत्रालयानं मात्र स्पष्ट केलंय की देशात सध्या पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही। नागरिकांनी घाबरून जाऊन ड्रम किंवा डब्यांमध्ये इंधन साठवू नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय। सर्व पेट्रोल पंपांवर पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत। मात्र असं असलं तरी जनता पॅनिक होऊ नये म्हणून असं सांगण्यात येत आहे। भारताची सर्वात मोठी अडचण म्हणजे देश आपल्या गरजेपैकी तब्बल 88%हून अधिक कच्चं तेल आयात करतो। त्यामुळे जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो। इराणच्या तेलावर अमेरिकेने आधीपासूनच अतिशय कठोर निर्बंध लादले आहेत। जागतिक पातळीवर तेलाचा तुटवडा भासू नये म्हणून अमेरिकेने काही देशांना इराणकडून मर्यादित प्रमाणात तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती सूट दिली होती। मात्र अमेरिकेने आता ही विशेष सवलत पूर्णपणे संपवली आहे। तर युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियाकडून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावर स्वतःच्या देशात पूर्ण बंदी घातली आहे। याशिवाय भारतावरही दबाव आणण्यासाठी अमेरिकेने रशियन तेलावरही सवलती आणि परवानग्या नुकत्याच रद्द केल्या आहेत। अमेरिकेच्या या कडक धोरणामुळे भारताला इराण आणि रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करणं कठीण झालंय। याच पार्श्वभूमीवर भारतानं अमेरिकेकडे रशियन तेलावरील सवलतीची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे। इराण आणि व्हेनेझुएलाकडून पुन्हा तेल आयात करण्यास परवानगी द्यावी अशीही विनंती करण्यात आल्याची माहिती समोर येते। 2019 पूर्वी इराण हा भारताचा महत्त्वाचा तेल पुरवठादार होता। मात्र अमेरिकेच्या निर्बंधानंतर भारतानं इराणकडून तेल खरेदी थांबवली। व्हेनेझुएलावरही अमेरिकेचं निर्बंध असल्यानं तिथूनही आयात बंद करण्यात आली। जर अमेरिकेनं रशियन तेलावरील सवलतीची मुदत वाढवली नाही तर भारतासमोर मोठं आर्थिक आणि राजनैतिक आव्हान उभं राहू शकतं। भारताला सौदी अरेबिया किंवा अमेरिकेकडून महागडं तेल खरेदी करावं लागू शकतं। त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि LPG सिलेंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे। महागड्या आयातीमुळे परकीय चलन साठ्यावर ताण येऊ शकतो आणि रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत आणखी घसरू शकते। परिणामी इतर आयात वस्तूही महाग होऊन महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। जर भारतीय कंपन्यांनी निर्बंधांकडे दुर्लक्ष करून तेल खरेदी सुरू ठेवली तर अमेरिकेकडून सेकंडरी सॅक्शन्स लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारतीय बँका, जहाज कंपन्या आणि विमा क्षेत्रावरही परिणाम होऊ शकतो।
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय की भारत कोणत्याही देशाचे एकतर्फी निर्बंध पाळण्यास बांधील नाही. त्यामुळे भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान परिस्थिती हाताळण्यासाठी भारतानं काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या ADNOC या कंपनीसोबत म्हणजेच ॲडनॉक सोबत सामरिक साठ्यासाठी लाखो बॅरल्स तेल साठवण्याचा करार केला आहे. तसंच रशिया, अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांकडूनही पर्यायी पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञांच्या मते जर पुढील 2 ते 3 आठवड्यात जागतिक पुरवठा सुरळीत झाला नाही तर सरकार इंधन बचतीचे नियम लागू करू शकतो. तसेच तेल कंपन्या कच्च्या तेलाचं रिफायनिंग मर्यादित करून उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं मुदत न वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं सध्याच्या घडीला देशात येत्या काही दिवसांमध्ये मोठे इंधन संकट निर्माण होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आणि 18 दिवसांची आकडेवारी ही केवळ तातडीच्या उपलब्ध साठ्याशी संबंधित आहे. समुद्रातील पुरवठा, पाईपलाईन नेटवर्क, व्यावसायिक साठे आणि नव्या आंतरराष्ट्रीय करारांमुळे भारताकडे पुढील काही महिने परिस्थिती हाताळण्याची क्षमता असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आता पुढील काही आठवड्यात जागतिक परिस्थिती कशी बदलते यावर भारतातील इंधन दर आणि पुरवठ्याचं भवितव्य अवलंबून असेल. मात्र सध्या तरी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर तेल साठा शिल्लक नसल्याचं पाहायला मिळतंय. परिस्थिती जर तणावपूर्वक राहिली तर भारतावर मोठं इंधन संकट येणार, महागाई वाढणार आणि त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसणार हे मात्र नक्की.